असल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून जरी सांगितलं जात असलं तरी त्याचा संदर्भ हाच आहे की राज्यामध्ये काहीतरी घडणार आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची बैठक संपली आहे आणि थोड्याच वेळामध्ये जे.पी. नड्डा, अमित शहा आणि जितेंद्र सिंह यांची बैठक जी आहे ती होणार आहे आणि त्यात दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। जे मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकचं बोलणं टाळलंय। जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो चित्त नेहमी समाधानी असू द्यावं, तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस दिल्लीत जाणार असा दावा वारंवार केला जातोय। आधी संजय राऊत आणि मग आदित्य ठाकरे यांनी तसं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं। पहिलं मी थोडा विचार केला की आपण खरोखर ह्या सगळ्या थापा ऐकायला बसायचं का, पण नंतर मी हा पण विचार केला की मुख्यमंत्री महोदयांचं कदाचित शेवटचं अधिवेशन असेल, त्यानंतर ते केंद्रात जातील तर थोडं बसूया, ऐकूया। त्यांचा ग्राउंड कनेक्ट हा तुटलेला आहे हे क्लिअरली कळतं। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। याच काळात मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यानं तर्क वितर्कही लढवले जात होते। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः त्याची खिल्ली उडवली होती। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। दुसरीकडे पुढील एका महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या फेरबदलांचा राज्यातल्या राजकारणावरही मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा आहेत। अशातच आज TV9 मराठीच्या प्रतिनिधींनी पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीसांसोबत संवाद साधला। यावेळी दोघांनाही दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला। दोघांनीही या प्रश्नावर महत्त्वाचं भाष्य केलंय। पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे। पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। तर फडणवीस नागपूरहून निघालेले आहेत आणि तासाभरामध्ये आता ते दिल्लीमध्ये पोहोचतील। महत्त्वाची बातमी आपण पाहताय आणि शिंदे अजूनही ठाण्यात आहेत। संध्याकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील। तर आपण गेल्या काही वेळापूर्वी या प्रतिक्रिया सर्व बघत होतो, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं होतं, अमृता फडणवीस यांनी काय म्हटलेलं होतं, सर्व काही आपण जाणून घेतलेलं आहे। आणि सध्या जर आपण घडामोडी बघितल्या तर आता एका तासामध्ये देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये पोहोचतील आणि थेट अमित शहा यांची भेट घेणार आहे। दुसरीकडे जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होणारे मोठे फेरबदल। त्यामुळे आता अमित शहा यांच्यासोबत नेमकी काय चर्चा देवेंद्र फडणवीस यांची होते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांकडून जरी दिल्लीमध्ये जाण्याच्या बातम्यांचं खंडन करण्यात आलेलं असलं तरी राजकारणामध्ये कधी काय होईल याचा अंदाज बांधणं आणि ठोसपणे सांगणे फार कठीण असतं, असं सातत्यानं राजकीय विश्लेषक, राजकीय तज्ज्ञ हे सातत्यानं म्हणत असतात। आज ज्या वेळेला धर्मेंद्र प्रधानांनी आपला राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि फडणवीस आणि शिंदे हे आज शहांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। त्यामुळे आता दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होणार, काय परिणाम होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर फडणवीसांनी TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले पहिले व्यक्ती ठरलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले एकमेव व्यक्ती ठरलेले आहात। हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, पण मी अजून सर्वाधिक काळ राहिलेलो नाही। तिसरा माझा क्रमांक आहे। पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे। आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेनं अनेक चांगली कामं माझ्या हातून होतील। बहुमात्र अशी एक चर्चा आहे, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे
ते उत्तम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले पहिली व्यक्ती ठरलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले एकमेव व्यक्ती ठरलेले आहात. हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, पण मी अजून सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. तिसरा माझा क्रमांक आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे. आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेनं अनेक चांगली कामं माझ्या हातून होतील. बहुमात्र अशी एक चर्चा आहे, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे. आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले पहिली व्यक्ती ठरलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले एकमेव व्यक्ती ठरलेले आहात. हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, पण मी अजून सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. तिसरा माझा क्रमांक आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे. आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेनं अनेक चांगली कामं माझ्या हातून होतील. बहुमात्र अशी एक चर्चा आहे, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे. आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी. और सरकार को ये बात समझ लेनी चाहिए कि परीक्षा को लेकर के, शिक्षा को लेकर के, और कौन सी शिक्षा, प्राइमरी एजुकेशन से लेकर के हायर एजुकेशन तक पर सरकार को बहुत गंभीरता से सोचना पड़ेगा. परीक्षाओं के पेपर लीक ना हो, इसके लिए ठोस कदम उठाने पड़ेंगे. कानून बनना तो अपनी जगह है, सजा मिलना कोर्ट से मिलेगी, लेकिन किसी भी परीक्षा का पेपर लीक न हो. स्पर्धा असू शकते, कारण अनेकांना देवेंद्र फडणवीस प्रतिस्पर्धी वाटतात भविष्यामधले, ते कारण असावं किंवा रिकाम्या जागा भरण्यासाठी असेल, पण मला माहित नाही. पण देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर किमान आमचं शक्तीपीठ तरी वाचल, ही एक भावना आहे माझ्या मनामध्ये. राजीनामाच दिला पाहिजे, खांदेपलट मान्य कुणी करणार नाही, कारण इथं नैतिक जबाबदारी घ्यायला पाहिजे.